सत्तेची मस्ती आलेली आहे। भाजपचे एक आमदार माननीय सीबीआय सुप्रीम कोर्टाच्या विरोधातच डायरेक्ट ताशेरे ओढतात, डायरेक्ट ट्वीट करतात। आखरी संविधानिक व्यवस्थेमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाला किती महत्त्व आहे, न्यायव्यवस्थेला किती महत्त्व आहे हे माहीत असताना सुद्धा कोर्टावर ताशेरे ओढण्याची हिंमत म्हणजे पर्यायीनं भाजपला सत्तेची मस्ती निर्माण झाली हे आपल्याला पाहायला मिळते। मणिपूरच्या प्रकरणामध्ये माननीय सीबीआय चंद्रचूड साहेबांनी जी चिंता व्यक्त केली स्वाभाविक आहे की भाजपच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी महिलांना उघड करून त्यांची धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार करून मानवतेचा अपमान करण्याचं काम, त्याला आपण हैवानियत म्हणू अशा पद्धतीचं कृत्य चाललेलं आहे आणि आपल्या देशात नाही तर जगामध्ये याची निंदा केली जाते आहे। आपल्या देशाला कलंक लावण्याचं काम मणिपूरमध्ये चाललेलं आहे। देशाचे प्रधानमंत्री 1.5 महिने जवळपास 78 दिवस त्याच्यामध्ये गेलेत। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कधी अमेरिका, कधी फ्रान्स आणि देशामध्ये राहिले तर त्यांच्या पक्षाचा प्रचार, पण या भारताचा एक भाग जळत असताना सुद्धा त्याच्यावर एक शब्द बोलायला तयार नाही आणि जेव्हा जगातून त्याच्यावर थू झाली तेव्हा काल देशाचे प्रधानमंत्री 78 दिवसाच्या नंतर आपला मौन तोडतात आहेत आणि मी त्यांना सोडणार नाही, आखरी कोणाला सोडणार नाही। देशाच्या जनतेने तुमच्या हातात सत्ता दिली, तुम्ही सांगितले की डबल इंजिनचं सरकार पाहिजे म्हणून मणिपूर सरकार राज्यामध्ये आपल्याला सरकार मिळाली, बहुमताचं सरकार मिळालं आणि त्या ठिकाणी भारताच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचं कृत्य या भाजपाच्या काळामध्ये झालं। अशी ही परिस्थिती, निंदनीय परिस्थिती, त्याचं काँग्रेसकडून आम्ही निषेध करतो आणि ज्या आमदारांनी सीबीआयच्या विरोधात जे पद्धतीचं ट्विट केलं त्याचाही आम्ही निषेध करतो आहे। हे सगळं प्रकरण आम्ही माननीय राज्यपाल महोदयांकडे घेऊन जाऊ, आम्ही सीबीआयना पण लक्षात आणून देऊ आणि या सगळ्या प्रकरणावर तातडीनं हे जे सत्तेची मस्ती भाजपला आलेली आहे ही मस्ती उतरवली गेली पाहिजे, ही भूमिका आम्ही मांडू। आपण पाहिलं परवाच्या रात्री 10:30 वाजता रायगड जिल्ह्यातील कोल्हापूर तालुक्यात ही दुर्दैवी घटना झाली। पूर्ण गावच्या गाव ढिगाऱ्याखाली आलं आणि या ढिगाऱ्याखाली आलेल्या गावातलं जे काही चित्र भयावह, जे मी काल स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलो आणि त्या ठिकाणी संपूर्ण आदिवासी गाव, जवळपास 200-250 लोक त्या गावामध्ये राहत होते। त्या गावातली लोक काही थोडी बोटावर मोजणारी लोक त्या ठिकाणी वाचली, बाकी सगळ्याच्या सगळं गाव ढिगाऱ्याखाली आलेलं आहे। उपाययोजना सरकार सांगत आहे, काल राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते, पण ते आता मानवी व्यवस्थेच्या आधारानं त्या ठिकाणी उपाययोजना होऊ शकत नाही असं चित्र त्या ठिकाणी आहे। मशिनरी त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, भरपूर पाऊस आहे, जंगलडोरे आहेत आणि म्हणून अशा ठिकाणी जो काही दिवसभर मुख्यमंत्री होते तेही पण त्या ठिकाणी काही करू शकले नाहीत। जी मदत जाहीर केलेली आहे ती अत्यल्प आहे, गेलेल्या लोकांचा जीव तर वापस आणून देऊ शकत नाही, पण जे ते थोडके लोक वाचलेले आहेत त्या लोकांचं पुनर्वसन करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली असेल तर नुसतं एक गाव नाही आहे,
या सह्याद्रीच्या कड्यावर हजारो गावं हे आज धोका परिस्थितीमध्ये आहेत आणि माधव गाडगीळ समितीच्या आधारावर सरकारने त्या रिपोर्टच्या आधारावर हे सगळे पुनर्वसनाची व्यवस्था केली पाहिजे आणि या निर्दोष लोकांचा जीव भविष्यात जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। ही भूमिका आजही आम्ही विधानसभेत मांडली। सरकारने सांगितलं की कॅबिनेटच्या नंतर मुख्यमंत्री महोदय याच्यावर निवेदन करतील। यावेळेस मुख्यमंत्री काय निवेदन करतात त्याच्यावर आमचं लक्ष आहे आणि जे काही आम्ही पाहिलं त्याच्यावरच्याही सूचना आणि भविष्यात या घटना घडू नये या पद्धतीच्या सूचना काँग्रेस पक्षाच्या वतीनं विधानसभेत केल्या जातात। सर, या ठिकाणी घटना घडली तिथे राहणारी गावावरती होती ती काही दिवसापूर्वी डोंगराच्या पायथ्याशी येऊन राहिली होती। मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या 2-3 वेळा घरं तोडल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव तिकडे जावं लागलं। मी काल त्या भागातल्या आदिवासी लोकांच्या वेदना मी ऐकल्यात, त्या वेदना समजल्यात। मुख्यमंत्री त्या ठिकाणी स्वतः होते आणि म्हणून आज ते काय विधान करतात त्याच्यावरची प्रतिक्रिया आम्ही देऊ आणि त्याच्यामध्ये ह्या घटनेच्या बाबत कुठल्या लोकप्रतिनिधीला, खासदारांना, आमदारांना त्या आदिवासी लोकांनी या भावना व्यक्त केल्या होत्या असंही त्यांनी मला सांगितलेलं आहे आणि म्हणून त्याचं विधानसभा चालू आहे। त्यामुळे आताच मी राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना जेव्हा प्रश्न विचारला त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री याच्यावर निवेदन करतील। त्यावेळेस या सगळी वन विभागाचा काय दोष आहे, तिथल्या व्यवस्थेचा काय दोष आहे, म्हणजे आपल्या मुंबईच्या हाकेवर असलेल्या गावात आज साधं लाईट नाही, साधा रस्ता नाही आणि आपण प्रगत महाराष्ट्राची गोष्ट करत असू। एक नाही तर 2-2 उपमुख्यमंत्री या राज्याला आहेत। मंत्रिमंडळाचा विस्तार न करता मुद्दामून आपल्या सीमित अधिकार ठेवण्याचं जे पाप भाजप करते आहे त्याचंही दर्शन या निमित्तानं होणार आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये या घटना होऊ नये एवढंच आमचं आहे की याच्यात राजकारण कमी आणि पुढच्या काळात या घटना होऊ नये याच्यावरची काळजी काँग्रेस पक्षाच्या वतीनं घेतली जाईल। मराठवाड्यावर एक अहवाल आलेला आहे। मराठवाड्यामध्ये जवळपास 1 लाख शेतकरी जे आहेत ते चिंताग्रस्त आहेत आणि आत्महत्या करण्याचा म्हणजे त्यांची मानसिकता अशी झालेली आहे। अहवाल आज समोर आला केंद्रेकर नाही, मराठवाडाच नाही तर राज्यामधल्या शेतकऱ्यांचीच अवस्था वाईट आहे। शेतीच्या मालाला भाव नसणं, खत बियाणं यांचे भरमसाठ भावामध्ये वाढ होणं, कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरी पडलेला आहे। शेतीचा माल जो सरकारच्या केंद्रावर विकला त्याचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांमध्ये जी चिंता निर्माण झालेली आहे त्या चिंतेच्या आधारावरच केंद्रेकर जे विभागीय आयुक्त होते त्यांचा रिपोर्ट या पद्धतीने येणं स्वाभाविक आहे आणि त्यांनी हा रिपोर्ट दिलेला आहे आणि शासनाने याची नोंद घेतली पाहिजे, त्याच्यावरच्या संपूर्ण उपाययोजना केल्या पाहिजेत। काल आम्ही विधानसभेत ही भूमिका मांडली पण राज्याच्या कृषी मंत्र्यांनी थातुरमत्तर उत्तर देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलं असं आपण काल चित्र पाहतोय। हिंदी में जानना चाहेंगे घटनाओं की बीजेपी की भूमिका एक आठवडा झालेला आहे विरोधी पक्षाची भूमिका काँग्रेस पक्ष विधानसभेत निभवत आहे। सरकारला कधी नव्हे एवढं अडचणी जाणून जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम काँग्रेस पक्ष करत आहे, त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नये। हिंदी में जानना चाहेंगे जिस तरह से मणिपुर की घटनाओं की कांग्रेस की भूमिका रखी जाती है, एक विधायक जिस तरह के ट्वीट करते हैं, किस तरह बीजेपी को सत्ता की मस्ती आई है और इसलिए बीजेपी के विधायक देश के सीजीआई को ट्वीट कर जो देश के सीजीआई ने चंद्रचूड़ जी ने जो मणिपुर के बारे में जो चिंता व्यक्त की है वो स्वाभाविक है। वो चिंता व्यक्त करने के बाद
बीजेपी के विधायक ने सीबीआई को ही धमकाया कि हमारा हम देख लेंगे। इसका मतलब है कि बीजेपी को सत्ता की मस्ती आ चुकी है। मणिपुर की घटना का जिसका उल्लेख बार बार हमारे नेता राहुल गांधी जी ने किया, राहुल गांधी जी वहाँ खुद गए, शांति का आह्वान करके आए, लेकिन वहाँ रहने वाली बीजेपी की सरकार जो मणिपुर में है, केंद्र की नरेंद्र मोदी की सरकार है, नरेंद्र मोदी जी उसके ऊपर बात करने को भी तैयार नहीं थे। कम से कम 78 दिन देश के प्रधानमंत्री उस पर बात करने को तैयार नहीं थे। और ये घटना जब हुई, वहां पे महिला को विवस्त्र करके घुमाया गया, बलात्कार किया गया, उसके जब वीडियोस बाहर आए और पूरे दुनिया में अपने देश के बारे में लोगों की सोच गलत हुई, हिंदुस्तान में क्या चल रहा है, और ये इंडिया को बदनाम करने का पाप जो बीजेपी बार बार कर रही है, इंडिया को कलंक लगाने का काम जो बीजेपी कर रही है। और इसलिए देश के प्रधानमंत्री ने कल वक्तव्य किया कि हम छोड़ेंगे नहीं। आखिर किसको नहीं छोड़ेंगे? वो आरोपी, आज जिनको आरोपी बनाने की व्यवस्था जो व्यवस्था ने बनाई, उसको छोड़ेंगे क्या? क्योंकि वहां की सरकार बीजेपी की है, केंद्र की सरकार बीजेपी की है, नरेंद्र मोदी की सरकार है, खुद को 56 इंची का सीना बताते हैं। हमने तो कल ही मांग की कि इसकी जवाबदारी लेते हुए देश के प्रधानमंत्री ने खुद इस्तीफा देना चाहिए। ये मांग कल ही हमने की है, लेकिन नरेंद्र मोदी जी इस्तीफा नहीं देंगे, क्योंकि इस तरह की घटनाओं में उनको आनंद आता है।